नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 या एक्झामिनेशनसाठी बघा ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन करत असताना कशा प्रकारे आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे, तेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तर तो फिल करावा लागणार आहे. तसेच इम्पोर्टंट ज्या डेट्स आहेत तर त्या रिलेटेड मी व्हिडिओ अगोदर बनवलेलाच आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचं ते आज आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 या पेजवर यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला सुरुवातीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर किंवा तुम्ही गुगलमध्ये सर्च जर केलं टी एवढं जरी सर्च केलं, एंटर केल्यानंतर मला फर्स्ट जी वेबसाईट दिसणार आहे, तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पेज दिसणार आहे. यामध्ये महा-टी-ई-टी जून 2026 परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक 27 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. म्हणजे 27 मार्च पासून ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी अर्ज संदर्भातील लिंक्स या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. सुरुवातीला बघा, उमेदवाराची नवीन नोंदणी. बघा, जरी तुम्ही मागच्या वर्षी टी दिलेली असेल, तुम्ही असाल तोच आयडी पासवर्ड यूज करायचा नाही. आता नवीन परीक्षा आहे, जरी टी जरी असली, परंतु ही जून 2026 ची आहे. सगळे जेवढे विद्यार्थी आहेत, तर त्यांना परत नवीन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला उमेदवाराची नवीन नोंदणी या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज जे आहे ते पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा सुरुवातीला अर्जाची माहिती म्हणजेच ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन भरायची आहे. यामध्ये बघा उमेदवारांची नोंदणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन सुरुवातीला तुम्हाला करावं लागणार आहे. यासाठी युजर नेम जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे. काही विद्यार्थी युजर नेम त्यांचा जीमेल आयडी टाकू शकतील, काही आधार नंबर सुद्धा टाकू शकतील. पण जी काही कंडिशन असेल त्यानुसार तुम्हाला युजर नेम टाकायचा आहे. शक्यतो सगळे जीमेल आयडीच यूज करतात. तर युजर नेम टाका. त्यानंतर पासवर्ड क्रिएट करून घ्या. जो तुम्हाला त्यामध्ये एक कॅपिटल, काही स्मॉल लेटर आले पाहिजे, एखादा सिम्बॉल्स अशा प्रकारे कॅपिटल, स्मॉल, सिम्बॉल आणि नंबर्स अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड जो आहे तो पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा. त्यानंतर परत तोच पासवर्ड कन्फर्म करून घ्या, म्हणजे तोच परत एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा उमेदवाराचे नाव माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजे एस-एस-सी यावर असलेले. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे 10वीचं मार्कशीट आहे, तर त्यावर जसा मार्कशीटवर जसं नाव दिलेलं आहे, तर ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. यामध्ये सुरुवातीला फर्स्ट नेम, त्यामध्ये तुमचं एस-एस-सी मध्ये पहिलं तुमचं सरनेम असतं, त्यानंतर तुमचं नाव आणि वडिलांचं नाव अशा फॉर्मॅटमध्ये 10वीचं म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर तुमचं अशा प्रकारे नाव असतं. मग इथे बघा पहिले नाव फर्स्ट नेम मध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. मिडल नेम मध्ये तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी सरनेम मध्ये तुमचं आडनाव टाकायचं आहे. हे फिल केल्यानंतर बघा ईमेल आणि मोबाईल क्रमांक पडताळणी. यामध्ये तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. जो तुम्ही रेग्युलर चेक करत असतात किंवा रेग्युलर तुम्ही ओपन करता, तर तो तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी फिल करायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल नंबर तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया होऊस्तर म्हणजे टी-ई-टीची एक्झाम होऊस्तर तुम्हाला हाच नंबर लागणार आहे. जेणेकरून त्याच्यावर इन्कमिंग वगैरे मेसेज येतील. तसेच फॉर्म फिल करत असताना काही ओ-टी-पी पण येणार आहे. तर असाच नंबर द्या. तर सुरुवातीला ईमेल आयडी टाका, त्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर ओ-टी-पी सेंड ओ-टी-पी या टॅबवर काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेंड ओ-टी-पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 6 अंकी ओ-टी-पी येणार आहे. तर परत त्या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा पॉपअप किंवा मेसेज शो होईल. मग त्या ठिकाणी तुम्हाला ओ-टी-पी आलेला आहे तर तो फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर मग तुम्हाला सबमिट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. सबमिट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन दिसेल आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला लॉगिन पेजवर तुम्ही रिडायरेक्ट होशाल.
आता या ठिकाणी मग तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन युजर नेम जे आहे, तर ते या ठिकाणी फिल करा. त्यानंतर पासवर्ड जो तुम्ही आता क्रिएट केलेला आहे, तर तो फिल करा. त्यानंतर हा दिलेला कॅप्चा कोड आहे, तर तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉगिन टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा मुख्य पृष्ठ दिलेलं आहे. त्यानंतर अर्जावरील माहिती, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा आणि तक्रार नोंदवा. अशा तुम्हाला टॅब्स दिसतील. सुरुवातीला अर्जावरील माहिती भरा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा अर्जावरील माहिती भरा या टॅबवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्यानंतर संपर्कासाठी माहिती माहिती म्हणजे ॲड्रेस इन्फॉर्मेशन फिल करायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक माहिती म्हणजेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन. त्यानंतर पुढची स्टेप असणार आहे परीक्षेसंदर्भातील माहिती म्हणजेच एक्झाम इन्फॉर्मेशन. तसेच अपलोड डॉक्युमेंट्स. अपलोड डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला जे काही विचारले असतील डॉक्युमेंट्स कॅटेगरी रिलेटेड किंवा एज्युकेशन रिलेटेड तर ते तुम्हाला अपलोड करावे लागतील. आता यामध्ये बघा सुरुवातीला बाय डिफॉल्ट तुमचं नाव आलेलं असेल, मिडल नेम आलेलं असेल आणि आडनाव जे आहे तर ते आलेलं असेल. त्यानंतर तुमच्या आईचं नाव या ठिकाणी फिल करायचं आहे. त्यानंतर नावात बदल आहे का? येस ऑर नो. तुमचं नो असेल तर तुम्ही नो वर क्लिक करा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे असणार आहे बघा, उमेदवाराची अतिरिक्त माहिती. यामध्ये तुमचा ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख या ठिकाणी अ, या ठिकाणी फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर अ, आधार एनरोलमेंट आयडी हा ऑप्शनल आहे. हा टाकला नाही तरी चालेल. त्यानंतर लिंग जे असेल तुमचं मेल, फिमेल ते या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर जातीचा प्रवर्ग, कॅटेगरी कोणती आहे तुमची? तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही कॅटेगरी जी कोणती आहे तर ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ही माहिती फिल केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, उमेदवाराची जात प्रवर्ग माहितीमध्ये तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्राचा नंबर या ठिकाणी फिल करायचा आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्राची दिनांक यामध्ये फिल करायची आहे. अशा प्रकारे ही माहिती भरून घ्या आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा पुढची जी स्टेप आहे आता ऍड्रेस इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. म्हणजे तुमचा पत्ता जो आहे तर त्या रिलेटेड माहिती भरायची आहे. या ठिकाणी बघा सर्वे नंबर, फ्लॅट नंबर, लँड नंबर, घर नंबर, सोसायटी नंबर. या ठिकाणी तुमचा सरळ तुमचा ऍड्रेस टाकून द्या. म्हणजे तुमच्या घराचं नाव असेल, त्यानंतर एखाद्या रोडचं नाव असेल किंवा तुमच्या गल्लीचं किंवा कॉलनी असेल किंवा कोणता एरिया असेल त्याचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव ते या ठिकाणी व्यवस्थित भरा. गावाचं नाव, त्यानंतर तालुका आणि जिल्हा. खाली जरी ऑप्शनला दिलेले असतील तरी पण त्यामध्ये फिल करा. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे. गाव, शहराचे नाव या ठिकाणी सेपरेट टाका. त्यानंतर जिल्ह्याचे पण नाव टाका. जिल्हा सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर अदर डिस्ट्रिक्ट जर अदर असेल तर म्हणजे नवीन जिल्हे असतील त्यांचं नाव जर याच्यामध्ये नसेल तर त्यासाठी हा ऑप्शन आहे. परंतु डिस्ट्रिक्टमध्ये बाकीचे डिस्ट्रिक्ट तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर राज्य जे असतील तुमचं, ते राज्य सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पिनकोड जो आहे, तर तो तुमच्या गावाचा पिनकोड या ठिकाणी ज्या ठिकाणी पोस्ट आहे तुमचं, त्या ठिकाणचा पिनकोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आणि त्यानंतर बघा पत्र व्यवहाराचा पत्ता. शक्यतो दोन्ही ॲड्रेस सेम द्या. जेणेकरून तुमचं काही जर कम्युनिकेशन जर करायचं असेल, तर पत्रव्यवहार जर करायचा असेल, तर तुम्हाला सुटेबल राहील. तर या ठिकाणी बघा दोन्ही ॲड्रेस जर सारखे असेल तर बघा सेम ॲज परमनंट ॲड्रेस या चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. सर्व माहिती फिल झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲड्रेस इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर एज्युकेशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे. यामध्ये एस-एस-सी म्हणजे तुमचं 10वीचं सर्टिफिकेट नंबर बघा. मार्कशीट वेगळं असतं आणि सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र वेगळं असतं. तर ते सर्टिफिकेट नंबर आहे. तर बघा वरती जे बॉक्स दिलेले आहेत, त्याच्या लास्टचा जो बॉक्स आहे, त्यामध्ये सर्टिफिकेट नंबर दिलेला आहे. तर तो या ठिकाणी फिल करायचा आहे. त्यानंतर सीट नंबर दोन्ही ठिकाणी मार्कशीट असू द्या, सर्टिफिकेट असू द्या, सारखाच असतो. पट्ट क्रमांक टाकल्यानंतर बोर्ड और युनिव्हर्सिटी नेम तुमचं जे काही बोर्ड असेल पुणे
महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे असेल, काहींचं वेगळं असेल, नाशिकचं वगैरे असेल, तर त्यांनी या ठिकाणी ती माहिती जी आहे तर ती फिल करायची आहे. मार्कशीटवर तुम्हाला डिटेल्स सर्व दिलेलं आहे. पासिंग इयर अँड मंथ. मग या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं जे काय असेल मार्च असेल, एप्रिल असेल किंवा काही ऑक्टोबरमध्ये पास असतील, त्यांनी ऑक्टोबर सिलेक्ट करा. जे तुमचं मार्कशीटवर दिलेलं आहे किंवा प्रमाणपत्र दिलेलं असेल, त्यामध्ये पासिंग इयर जे आहे किंवा मंथ दिलेलं असतं, तर ते बघून व्यवस्थित फिल करून घ्या. आता त्यानंतर मिळालेले गुण, टोटल मार्क्स जे आहे तर ते तुम्हाला खाली दिलेले असतात. टोटल मार्क्स म्हणजे 500 पैकी 600 पैकी काहींचं 650 पैकी सुद्धा असेल. जे जुने असतील तर त्यांचं 650 किंवा 600 असेल. आणि आता लेटेस्ट जे चालू आहे तर ते 500 पैकी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे टोटल जे असेल ते 500 आणि त्यापैकी तुम्हाला जे काही मार्क्स पडलेले असतील ते या ठिकाणी फिल करायचे आहे. तशाच प्रकारे 12वीचं पण तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर बघा उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र, हायर सेकंडरी सर्टिफिकेट माहिती भरा. मग या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ही माहिती जी आहे तर ती फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जी माहिती आहे बघा, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण. तर यामध्ये सुरुवातीला काय दिलेलं आहे, ग्रॅज्युएशन डिटेल्स. माहिती भरासाठी या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पुढचे टॅब जे आहेत ते ऍक्टिव्ह होणार आहे. सिलेक्ट करायचं आहे जे तुमचं असेल बी-एससी, बी-कॉम, बी-ए किंवा काही इंटिग्रेटेड कोर्सेस आहे, तर ते जर असेल तर तुम्ही इंटिग्रेटेड कोर्सेस घ्या. त्यानंतर मग बघा या ठिकाणी काय आहे, इतर पदवी, पदव्युत्तर म्हणजे अदर ग्रॅज्युएशनचे या लिस्टमध्ये नसतील तर ते या ठिकाणी ऑदर सिलेक्ट केल्यानंतर ही टॅब ओपन होणार आहे. म्हणजे यामध्ये जर तुम्हाला ग्रॅज्युएशनचं जे नेम जे आहे, पदवीचं नाव जर नसेल तर तुम्ही काय करायचं, ऑदर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी फिल करा. ज्यांचा आहे बी-ए, बी-कॉम, बी-एससी असेल तर त्यांनी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. पुढे पुढे बघा निकाल जो आहे पास आहे की फायनल इयर अपीयर आहे, तर या ठिकाणी फिल करायचं आहे. पास असेल तर पासवर क्लिक करा. त्यानंतर बोर्डाचे नाव. आता ज्यावेळेस तुम्ही एफ-वाय, एस-वाय ला असतं त्यावेळेस तुम्हाला म्हणजे ग्रॅज्युएशनला असतं तेव्हा तुम्हाला युनिव्हर्सिटी असते. त्यावेळेस युनिव्हर्सिटीचं नाव टाका. मिळालेले गुण आणि टोटल गुण. टोटल जे मार्क्स आहे कितीपैकी म्हणजे त्यांचे जे काय असतील 500 सॉरी आता 1200 किंवा 1900 पैकी असेल जे काय असेल त्यापैकी तुम्हाला जे मिळालेले आहे तर ते ऑक्टेन मार्क्समध्ये फिल करायचे आहे. तशाच प्रकारे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनचं सुद्धा फिल करायचं आहे. आणि जर ज्यांनी पीजी झालेलं नसेल त्यांनी पीजीचं नाही भरलं तरी चालेल. हा चेकबॉक्स क्लिक करू नका. तसंच राहू. त्यांचं ग्रॅज्युएशन पर्यंत असेल त्यांनी ग्रॅज्युएशन पर्यंतच फिल करा. ज्यांचं पीजी असेल तर त्यांनी पीजीचं पण माहिती भरायची आहे. त्यानंतर पुढे बघा. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे? व्यावसायिक शैक्षणिक अर्हता, प्रोफेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन. यामध्ये व्यावसायिक पदविका किंवा शिक्षण 1ली ते 5वी यासाठी जर तुम्हाला टी फर्स्ट पेपरसाठी द्यायचं असेल, तर यासाठी तुम्हाला चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. माहिती जी आहे त्याची माहिती फिल करायची आहे. त्यानंतर निकाल. निकाल पास आहे की फायनल इयरला आहे. मग तुम्ही पास असाल तर पासवर क्लिक करा आणि बाकीची माहिती फिल करा. त्यानंतर इथे युनिव्हर्सिटी नेम टाका. त्यानंतर पदविका उत्तीर्ण झाल्याची महिना व वर्ष सेम मंथ, पासिंग मंथ अँड इयर या ठिकाणी फिल करा. त्यानंतर मिळालेले गुण, त्यानंतर तुम्हाला जे मिळालेले गुण या ठिकाणी फिल करा. टोटल गुण किती होते म्हणजेच कितीपैकी तुम्हाला पडलेले आहे म्हणजे इथे टोटल मार्क्स फिल करा. त्यानंतर टक्केवारी येऊन जाईल किंवा तुम्हाला फिल करावं लागेल. त्यानंतर पुढे काय पर्सेंटाईल. जर तुम्हाला सी वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी फिल करा किंवा काही ग्रेड जर असेल तुमच्या मार्कशीटवर असेल तर फिल करा, नसेल तर फिल करू नका. इथे स्टार वगैरे दिलेलं नाही, मॅन्डेटरी नाहीये तुम्हाला. त्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक, सर्टिफिकेट नंबर, ग्रॅज्युएशनच्या मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला पेपर सेकंडसाठी म्हणजेच व्यावसायिक पदवी शिक्षण 6वी ते 8वी या वर्गासाठी तुम्हाला ही माहिती फिल करायची आहे. या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि ही माहिती जी आहे तर ती व्यवस्थित फिल करायची आहे. सर्व माहिती फिल केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर आता तुम्हाला एक्झाम इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. यामध्ये बघा परीक्षा केंद्राचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. परीक्षा केंद्राचा जिल्हा आपण सिलेक्ट करूयात एखादा. त्यानंतर परीक्षा एक्झामिनेशन अप्लाय. पेपर तुम्ही फर्स्ट, सेकंड किंवा बोथ दोन्हीसाठी करत असाल तर दोन्हीसाठी करा. एकाचा असेल तर एक किंवा सेकंड या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर परीक्षेचे माध्यम जे आहे तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मराठी, इंग्लिश जे काय असेल ते. त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का? या ठिकाणी येस करा. त्यानंतर उमेदवार रहिवासी असलेल्या राज्याचे नाव जर नसेल, जर तुम्ही नो केलं तर या ठिकाणी मग तुमचं राज्य कोणतं आहे तर ते तुम्हाला फिल करावं लागणार आहे. त्यानंतर पुढे आहे बघा भाषा, लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड. तर लँग्वेज फर्स्ट जी आहे तर ती तुम्हाला वर जी लँग्वेज फर्स्ट बघा महाराष्ट्र शासन पत्र दिनांक 15 ऑक्टोबर 13 अन्वये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मधील भाषा 1 व 2 यांची निवड करावी व अभ्यासक्रमाची विशिष्ट अप्रमाणे उचित कार्यवाही करावी. त्यामध्ये लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी जर मराठी घेतलं तर बघा इथे मराठी येणार आहे, दुसरं तुम्हाला इंग्लिश येणार आहे. पण जर तुम्हाला दुसरं हिंदी जर घ्यायचं असेल तर तुम्ही हिंदी घेतलं तर इकडे तुम्हाला मराठी किंवा इंग्लिशचा ऑप्शन येत असतो. अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवार दिव्यांग आहे का? येस असेल तर त्यांनी येस करा आणि पुढील माहिती तुम्हाला फिल करावी लागणार आहे. प्रकार कोणता? टक्केवारी किती आहे? त्यानंतर UID नंबर जो असतो तो. उमेदवाराच्या लेखनिक मदतनीस हवा आहे का? येस ऑर नो. म्हणजेच रायटर हवा आहे का? तर येस असेल तर येस करा, नसेल तर नो करा. परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ हवा आहे का? येस, नो त्यापैकी करून घ्या. जे हँडिकॅप असतील त्यांच्यासाठी असणार आहे. जे नसतील तर त्यांनी नो करायचं आहे. पुढील फॉर्म जो आहे तर तो फिल करायचा. माजी सैनिक येस असेल तर येस करा. येस केल्यानंतर तुम्हाला माहिती जी आहे तर ती माहिती फिल करावी लागणार आहे. आणि नसेल तर काय करायचं आहे? नो करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय माहिती दिलेली आहे. या ठिकाणी आपण शहीद सैनिकांचे पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का? असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. अशा प्रकारे माहिती फिल केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे? अ, परीक्षेत गैरप्रकार यामध्ये काय दिलेलं आहे बघा. या वेबसाईट मधील महा-टी-ई-टी 2018 ते 19 परीक्षेमधील गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवारांची यादी स्वतः वाचून तपासलेली आहे व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही. अ, याचे पुष्टीकरण मी करत आहे. मी येथे करीत असलेल्या पुष्टीकरणाचे खोटे आढळून आल्यास त्याबद्दल त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस कारवाईस मी स्वतः जबाबदार असेल. या ठिकाणी चेक बॉक्स क्लिक करायचा आहे. त्यानंतर मग काय करायचं आहे, जुळे भावंड आहात का? म्हणजे ट्विन्स आहात का? असेल तर येस करा आणि त्याची माहिती भरा, नसेल तर तुम्हाला नो करायचा आहे. त्यानंतर उमेदवार सध्या शिक्षक पदावर कार्यरत आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. असेल तर येस केल्यानंतर तुम्हाला पुढची जी माहिती आहे, मग माध्यमिक आहात, प्राथमिकमध्ये आहात, याची माहिती तुम्हाला फिल करायची आहे. नसेल तर नो करा. त्यानंतर ओळखपत्राचा प्रकार. या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटिंग कार्ड किंवा पासपोर्ट तुम्ही देऊ शकता. शक्यतो आधार कार्ड येईल. त्यानंतर इथे आधार क्रमांक तुम्हाला फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर सर्व माहिती एकदा बघून घ्या आणि त्यानंतर फायनल सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर आता अपलोड डॉक्युमेंट्स हा लास्टचा स्टेप आहे आपली ऍप्लिकेशन फॉर्मची. तर यामध्ये बघा अ, या ठिकाणी स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्राचा नमुना. या ठिकाणी तुम्हाला नमुना दिलेला आहे. या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, एका पेपरवर लिहायचं आहे. व्हाईट पेपर घ्या, त्याचे व्यवस्थित लिहून काढा. लिहून काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वरती काही इन्स्ट्रक्शन दिलेले. खालील दिलेला मजकूर हा स्वहस्ताक्षरीत लिहून त्याखालील आपली सही व आपला डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे. हस्ताक्षरित केलेले मजकूर स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र भागात अपलोड करणे
हा, सो अक्षर प्रतिज्ञापत्रात अपलोड करणे आवश्यक आहे. कॅन्डिडेट शुड राईट द बिलो पॅसेज ऑन अ ब्लँक पेपर अँड नीड टू साइन अँड नीड टू मेक लेफ्ट बघा लेफ्ट थंब इम्प्रेशन ऑन इट. अपलोड द सेल्फ साइन डॉक्युमेंट्स अंडर द सेल्फ डिक्लेरेशन टॅब. आता यामध्ये बघा खाली जे डिक्लेरेशन दिलेलं आहे, तर या ठिकाणी तुमचं नाव आहे बघा तुमचं नाव असेल पूर्ण. त्यानंतर हिअर बाय डिक्लेअर दॅट पासून तर लीगल ऍक्शन इथपर्यंत तुम्ही इंग्लिश मध्ये लिहू शकता किंवा ऑर दिलेला आहे. शुद्ध मराठीमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. दोन्हीपैकी एकाच लँग्वेज मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओन्ली वन लँग्वेज. ओके. त्यानंतर अजून त्याच्या खाली काय दिलेलं आहे, हस्ताक्षर लिहून झाल्यानंतर त्या खाली आपली सही करा. एका साईडला सही करा आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताचा जो काय अंगठा वरती व्यवस्थित डिक्लेरेशन लिहिलं एका ठिकाणी सही करा आणि एका ठिकाणी डाव्या हाताचा अंगठा काय करायचा आहे, उमटवायचा आहे. साइन दोन्ही एकीकडे अंगठा करा की साइन करा, कोणत्या दिशेला द्यायचं काय त्या रिलेटेड त्यांनी माहिती दिलेली नाही. म्हणून फक्त डिक्लेरेशनच्या खाली तुमची एक कुठं राईटला करा किंवा लेफ्टला करा, कुठंतरी सही करा, सिग्नेचर करा आणि एका ठिकाणी डाव्या हाताचा अंगठा उमटवायचा आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर स्कॅन करा आणि ते कुठे अपलोड करायचं आहे या ठिकाणी बघा. स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता हे झालं डिक्लेरेशन रिलेटेड. त्यानंतर फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे. फाईल साईज दिलेली आहे 17 KB ते 51 KB या दरम्यान तुमची फाईल साईज असली पाहिजे. JPG फॉर्मॅट मध्ये असला पाहिजे. त्यानंतर अशा फॉर्मॅट मध्ये तुमचा फोटो स्कॅन करून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी अपलोड करा. त्यानंतर सिग्नेचर 17 KB ते 51 KB दरम्यान तुमची सिग्नेचर असली पाहिजे. JPG फॉर्मॅट या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करा सेकंड मध्ये. थर्ड काय आहे, ओळखीचा पुरावा आयडेंटिटी प्रूफ. यामध्ये तुम्ही जे काही दिलेलं आहे, आधार कार्ड दिलेलं असेल, पॅन कार्ड दिलेलं असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, जे काही दिलेलं आहे आणि त्याचा नंबर दिलेला आहे, तर यामध्ये तुमचं आधार कार्ड जे आहे स्कॅन करा आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याची साईज बघा 30 KB ते 500 KB या दरम्यान असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन आपण जे काही म्हणलो होतं वर लिहून घ्या आणि त्या खाली एका ठिकाणी सिग्नेचर एका ठिकाणी थंबिंग इम्प्रेशन द्यायचं आहे. म्हणजेच अंगठा उमटवायचा आहे डाव्या हाताचा अंगठा आणि त्यानंतर ते स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. एवढं सर्व झाल्यानंतर खाली बघा या चेकबॉक्स क्लिक करायचा आहे. डॅश डॅश म्हणजे स्वतःचं नाव असणार आहे. प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो की मी या अर्जात नमूद केलेली माहिती अचूक व्यवस्थित आधारित आहे. सदर परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा असून यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व व्यावहारिक अर्हता संपादित केलेली असल्याने मी या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी आवेदन पात्र सादर करत आहे. या अर्जात नमूद केलेल्या माहिती मध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची मला जाणीव आहे. भविष्यात जर चुकीचा किंवा खोटी माहिती आढळून आल्यास सदर परीक्षेचा माझा प्रवेश व संपा संपादन रद्द होईल. तसेच पुढील कायदेशीर कारवाईस मी पात्र राहीन याची मला जाणीव आहे. या ठिकाणी चेकबॉक्स क्लिक करायचा आहे आणि शो अँड प्रिव्ह्यू या टॅब तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शो प्रिव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढील जी स्टेप असणार आहे, प्रिव्ह्यू तुम्हाला बघून घ्यायचा आहे. तुम्ही जी माहिती भरलेली आहे तुम्हाला सर्व फॉर्म जो आहे तर तो तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. पूर्ण फॉर्म एकदा चेक करून घ्या आणि कन्फर्म असेल तर प्रोसीड टू पेमेंट तिथे एक टॅब दिसेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही पेमेंट म्हणजे परीक्षा फी भरा या टॅबवर तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट होशाल. त्यामध्ये तुमचं नाव दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, एक्झाम अप्लाय, तसेच आधार नंबर वगैरे संपूर्ण त्या ठिकाणी माहिती असणार आहे. आणि एक्झामिनेशन फी बघा 1200 रुपये ही लागणार आहे. 1200 रुपये काहींनी एक फॉर्म भरलेला असतो त्यांना कमी लागणार आहे. अशा प्रकारे. त्यानंतर अर्जातील माहिती तपासा. जर तुम्हाला तपासायची असेल तर परत तुम्ही तपासू शकता किंवा परीक्षा शुल्क भरा या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक मेसेज येतो बघा. अर्जाचा शेवट. परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्जदाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही. परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचे आहे का? तर तुम्ही काय करा? होय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
होय बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा तुम्ही यू सुद्धा पेमेंट करू शकता किंवा क्यूआरने पण करू शकता. या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं, तर बघा तुम्हाला Google Pay, भीम वगैरे तिथं नंबर टाका आणि पेमेंट करा. अशा प्रकारे तुम्हाला फायनल पेमेंट जे आहे, तर ते पेमेंट करून घ्यायचं. आहे. अशा प्रकारे या ऑल स्टेप होत्या ॲप्लिकेशन करण्यासाठी. आणि फी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अर्ज जो आहे, तर तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. तसेच पेमेंट स्लिप ती पण डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस जी आहे, तर ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंप्लीट केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही जर तुम्हाला अडचणी आल्या तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.